महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्य सरकारच्या विविध विभागांच्या आणि उपक्रमांच्या मालकीचे मोठे भूखंड आता 49 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी व्यावसायिक वापरासाठी भाडे तत्वावर दिले जाऊ शकणार आहेत. राज्य सरकारने आपल्या जुन्या धोरणात सुधारणा केली असून याआधी ही मर्यादा केवळ 30 वर्षांपर्यंत होती. महसूल विभागाने या संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यानुसार कोणताही भूखंड आता 49 वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने दिला जाऊ शकतो. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. काँग्रेस उमेदवार आकाश मोरे बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतील असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार पक्षाची धुरा सांभाळत आहेत. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून पार्थ पवार राज्यसभेत येणार का अशा बातम्या समोर येत होत्या. अखेर आज पार्थ पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यांनी आज राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली आहे. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग राज्यात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. एसीबीच्या आकडेवारीनुसार 2008 असे अधिकारी आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर संबंधित विभागाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाहीये. हे 208 अधिकारी राज्यातील 20 वेगवेगळ्या शासकीय विभागांमधील आहेत, ज्या अधिकाऱ्यांना अद्याप निलंबित करण्यात आलेले नाहीये. अशातच मिळालेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लवकरच कारवाई करू शकते. कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळ शिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 14.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. यासंबंधीची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता 10वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार वर्गवाढ करण्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या असल्याची तपासणी करून 10वी पर्यंतच्या वर्गांना मान्यता दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे. कर्मचारी अनेकदा EPFO सेवांबद्दल तक्रार करतात, जसे की दावे दाखल करण्यास होणारा विलंब, अतिरिक्त कागदपत्रे आणि कंपन्यांवर जास्त अवलंबून राहणे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार EPFO 3.0 सादर करत आहे, जे लवकरच सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे आता PF मिळणे आता आणखी सोपे होणार आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टाने पुन्हा एकदा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कोठडी 3ऱ्या गुन्ह्यातील आहे. 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे. शिर्डीतील बेकायदेशीर सावकारी आणि जमीन व्यवहारातील फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यात नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीसाठी ताबा मिळावा यासाठी शिर्डी पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या विजयावर दाखल करण्यात आलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावत खासदार निलेश लंके यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे निवडणुकीतील विजयासोबतच न्यायालयीन लढाईतही लंके यांनी आपली बाजू भक्कम सिद्ध केली आहे. बुधवारी अमेरिका आणि इराणने शस्त्रबंदीची घोषणा केली होती. मात्र या घोषणेनंतर इस्रायलने इराणसोबतचे युद्ध थांबवले, मात्र लेबनॉनवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात लेबनॉनमधील 254 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 1000 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. IPLच्या चालू हंगामात खेळाडूंच्या शिस्तीबाबत आणि सामन्याच्या वेळेचे नियोजन करण्यासाठी BCCIने कडक नियमावली जाहीर केली आहे. सामन्याच्या मूळ 16 खेळाडूंच्या यादीत नाव नसलेल्या कोणत्याही खेळाडूला आता सीमारेषेच्या आत प्रवेश करता येणार नाहीये. यामुळे राखीव खेळाडूंच्या मैदानावरील वावरावर आता पूर्णपणे निर्बंध आले आहेत. महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक वेगवान आणि सक्षम करण्याच्या अनुषंगाने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या नवीन रुग्णवाहिका दाखल होणार आहेत. 108 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करताच या रुग्णवाहिका रुग्णांच्या दारात हजर होतील, ज्यामुळे गरजूंना तातडीने उपचार मिळणे अधिक सोपे होणार आहे. संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच पदासाठी मोठी अपडेट समोर आली आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज केज तहसील कार्यालयात दाखल केलाय. संतोष देशमुख यांच्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर आता त्यांचा राजकीय वारसा त्यांची पत्नी पुढे नेणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबई आणि पुणे या राज्यातील 2 प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या विस्ताराचा निर्णय अखेर प्रशासनाने घेतला असून हा मार्ग आता 10 पदरी करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.